आपण रोज आरशात आपला चेहरा बघतो, केस नीट करतो, कपडे जुळवतो, शरीराला सुंदर ठेवण्यासाठी मेहनत करतो. पण कधी आरशात डोकावून आपल्या मनाला विचारलं आहे का, तू ठीक आहेस का? शरीराची काळजी आपण सगळे घेतो, पण मन थकलेलं असतं, तुटलेलं असतं, दबलेलं असतं आणि आपण ते दुर्लक्ष करतो. म्हणूनच फक्त शरीर नव्हे, मनाचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. सावित्री, एक 35 वर्षीय गृहिणी, आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस झटायची. तिचं गावातलं छोटं घर नेहमी स्वच्छ, तिची मुलं आणि नवरा यांची काळजी घेण्यात ती कधीच कमी पडली नाही. सावित्रीच्या शारीरिक आरोग्याची सगळे कौतुक करायचे. ती कधी आजारी पडली नाही. रोज सकाळी फिरायला जायची आणि घरातलं सगळं काम ताकदीने करायची. पण तिच्या मनाचं आरोग्य मात्र हळूहळू ढासळत होतं आणि याची कुणालाच जाणीव नव्हती, अगदी तिलाही नाही. सावित्रीच्या सासू सासऱ्यांचा स्वभाव तिखट होता. ती कितीही मेहनत घेतली तरी त्यांना काही ना काही कमी वाटायचं. जेवणाला मीठ कमी आहे, घर नीट झाडलं नाही, असं रोजच ऐकावं लागायचं. तिचा नवरा रमेश नोकरीच्या ताणात असायचा, त्यामुळे तोही तिच्या भावनांकडे लक्ष द्यायचा नाही. सावित्री सगळं सहन करायची. ती म्हणायची, कुटुंबासाठी एवढं तर करावंच लागतं, पण आतून ती खचत होती. तिला रात्री झोप यायची नाही, डोकं दुखायचं आणि कधी कधी कारण नसताना रडू यायचं. तरीही ती हसत राहायची, कारण मनाचं दुखणं सांगितलं तर लोक हसतील असं तिला वाटायचं. एकदा गावात एक सामाजिक कार्यकर्ता मंगलाताई आल्या. त्यांनी गावातल्या महिलांसाठी एक शिबिर आयोजित केलं, जिथे मानसिक आरोग्यावर चर्चा होणार होती. सावित्रीला जाण्याची इच्छा नव्हती, पण शेजारणीने आग्रह केला म्हणून ती गेली. तिथे मंगलाताई म्हणाल्या, शरीराचं आरोग्य जसं महत्वाचं तसं मनाचंही. मन आजारी असेल तर शरीर कितीही बळकट असलं तरी आयुष्य रिकामं वाटतं. सावित्रीला हे ऐकून आपल्या भावना कळल्या. तिने मंगलाताईंना आपली व्यथा सांगितली. सततची टीका, एकटेपणा आणि मनातली अस्वस्थता. मंगलाताईंनी सावित्रीला समजावलं, तुझ्या मनाची काळजी घे, रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढ, तुला आवडतं ते कर. सावित्रीने हळूहळू बदल घडवायला सुरुवात केली. ती सकाळी फिरताना गाणी ऐकायला लागली, गावातल्या महिलांसोबत गप्पा मारायची आणि आपल्या भावना रमेशला सांगायला शिकली. तिने सासू सासऱ्यांशी मनमोकळेपणाने बोलायला सुरुवात केली. हळूहळू तिच्या घरातलं वातावरण बदललं. रमेशनेही तिच्या भावनांचा आदर करायला सुरुवात केली. काही महिन्यांनी सावित्री पुन्हा तीच हसरी गृहिणी झाली, पण यावेळी तिचं मनही तितकंच निरोगी होतं. ती गावातल्या इतर महिलांना सांगायची, शरीराचं आरोग्य ठेवा, पण मनाला दुर्लक्षित करू नका. मन निरोगी असेल तर आयुष्य खरंच सुंदर आहे. सावित्रीच्या या बदलाने गावातल्या अनेक महिलांना आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला प्रेरणा मिळाली. तिची गोष्ट सिद्ध करते की मनाचं आरोग्य तितकंच महत्त्वाचं आहे जितकं शरीराचं, आणि दोन्ही सांभाळले तरच आयुष्य पूर्ण होतं. मित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.